नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की बंडू भुते आणि त्याची बायको शॉपिंग करून घरी येत असतात. आता तेजा आणि मिट्टूसुद्धा खाली आलेले असतात. आता त्या दोघींचं लक्ष बंडू आणि त्याच्या बायकोकडे जातं आणि त्या दोघीही खूप रागाने त्या दोघांकडे बघायला लागतात. आता बंडू आणि त्याची बायको एकमेकांशी गप्पा मारत जातच असतात. तेव्हाच मिठू आणि तेजा त्या दोघांच्याही समोर येतात आणि त्या दोघांकडेही रागाने बघायला लागतात. आता मिठू म्हणते की बरं झालं इथेच भेटलात. तेव्हा बंडू आणि त्याची बायको आश्चर्याने मिठू आणि तेजाकडे बघायला लागतात. आता बंडूची बायको म्हणते की बरं झालं भेटलात, म्हणजे आमच्याकडे काही काम होतं का तुमचं? तेव्हा मिठू म्हणते की तुमच्यासारख्या थुकरट लोकांकडे काय काम असणार आहे आमचं, आणि म्हणते की आत्ता ना मी बरी झाले आणि मला बरं नसताना तुम्ही काय उद्योग केले ना ते कळलं मला. त्यामुळे शेवटचं सांगते, पुन्हा आमच्या वाकड्यात गेलात ना तर वाट लावेन मी तुमची. तेव्हा बंडू भुते रागाने मिठूला म्हणतो की गप्पे. तेव्हा मिठू म्हणते की आवाज खाली आणि तू गप्प बसायचं. तेव्हा बंडू भुते घाबरून मिठूकडे बघायला लागतो. आता मिठू म्हणते की सारखा आम्हाला त्रास देऊन आमच्या मागे लागून आमची बदनामी करून मिळतं तरी काय रे तुम्हाला, आणि स्वप्न बघणं सोडून दे, कारण रोशन आंटी हा फ्लॅट काही विकणार नाही आहेत, त्यामुळे बंद करा ही नाटकं. तेव्हा बंडू भुते रागाने म्हणतो की भलते सलते आरोप काय करतेस ग? तेव्हा तेजा म्हणते की भलते आरोप नाही करत, ती बरोबरच बोलते. यावर मिठू म्हणते तुम्हाला काय वाटतं, हे जे सगळं काही चाललंय ते कळत नाही का आम्हाला? माझ्यावर अटॅक झाल्यानंतर एक चांगला शेजारी जसा वागतो तसं वागायचं सोडून तुम्ही आमच्यावर आरोप करत सुटलात, आमच्याच कॅरेक्टरबद्दल बोलत सुटलात. असं खोटं वागताना लाज नाही का वाटली तुम्हाला? इतकं वाईट वागून झोप तरी कशी लागते रे तुम्हाला रात्री? तेव्हा बंडूची बायको रागाने म्हणते की ए मिठू, जास्त बोलतेस हा तू, खूपच होतं आहे आता. तेव्हा मिठू रागाने म्हणते की जास्त नाही, खरं बोलते मी. आता बुलबुल बागेमध्ये सगळ्यांनाच तुम्ही आमच्याबद्दल जे वाटेल ते बोलत सुटला ना, एक संधी नाही सोडली आम्हाला बदनाम करायची. पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, इतकं सगळं करूनही तुम्ही आमचं काहीच वाकडं नाही करू शकलात. दरवेळेला तुमचाच पोपट होतं तरीसुद्धा अक्कल येत नाही का तुम्हाला? तेव्हा बंडू रागाने मिठूवरती ओरडत म्हणतो की अक्कल कोणाची काढतेस ग? यावर मिठू म्हणते की ए आवाज खाली, शेवटचं सांगते तुला, आमच्या विरोधात एक शब्द तरी काढलास ना तर आयुष्यभर लक्षात ठेवशील अशी अद्दल घडवीन तुला. आणि तेजाला म्हणते की चल ग तेजा. तेव्हा तेजा बंडू आणि त्याच्या बायकोला म्हणते की आणि एक गोष्ट, मी आता जास्त काही बोलली नाही कारण मिठू बॅटिंग करत होती ना, पण ती जे काही बोलली ना ते सगळं आम्ही खरं करून दाखवू शकतो, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे ना. आणि ती बंडू भुतेच्या बायकोची ॲक्टिंग करत म्हणते की काय करेक्ट्स ना वनिताज, असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात. आता त्या दोघीही गेल्यानंतर बंडू त्याच्या बायकोला म्हणतो की बायको हे काय होतं? तेव्हा त्याची बायको त्याला म्हणते की बंडू मलाही फक्त वॉर्निंग वाटत नाही आहे. तेव्हा बंडू म्हणतो की मला टेन्शन आलं आहे ग, ही मुलगी नको तेवढी बरी झाली आहे. तर आता यानंतर आपण पाहतो की मिठू राधासोबत खेळत असते. आता वल्लरी, तेजा आणि प्रेरणासुद्धा तिथेच असतात. तेव्हा वल्लरी मिठूकडे बघून हसायला लागते आणि म्हणते की झालं आता काही आपल्याला राधासोबत खेळायला भेटत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, तर दोघी कशा रमल्यात बघ ना खेळण्यात. तेव्हा मिठू म्हणते की इतके दिवस मी नव्हते ना राधासोबत खेळायला, आता दिवसभर राधाला मी अटेंड करणार. तेव्हा तेजा म्हणते की तू एकटीच खेळा तिच्याशी, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, मनसोक्त खेळ. तर आता अचानक राधासोबत खेळता खेळता मिठूला चक्कर आल्यासारखं व्हायला लागतं. तेव्हा वल्लरी, प्रेरणा आणि तेजा खूपच घाबरतात आणि मिठूकडे बघायला लागतात. आता प्रेरणा मिठूला विचारते की मिठू काय होतं आहे? आता अचानकच मिठू चक्कर येऊन तिथे बेडवरती पडते. तेव्हा तिघीही खूपच घाबरतात आणि मिठूला उठवायला लागतात आणि विचारायला लागतात मिठू काय होतं आहे? आता वल्लरी म्हणते की मी डॉक्टरांना फोन लावते, असं म्हणून ती डॉक्टरांना फोन लावायला लागते. तिघीही खूपच घाबरून गेलेले असतात आणि रडायलासुद्धा लागतात. आता डॉक्टरांचं नाव ऐकून मिठू घाबरून पटकन उठते आणि म्हणायला लागते की नाही 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 डॉक्टर नको. तेव्हा तिघी खूप शॉक होऊन मिठूकडे बघायला लागतात. आता वल्लरी मिठूला म्हणते की काय प्रकार होता हा, काय गरज होती असं करायची? तेव्हा तेजासुद्धा म्हणते की काय चालवलं हे सगळं? आता प्रेरणासुद्धा वैतागत म्हणते की म्हणजे तुला काहीच झालं नव्हतं, मस्करी करत होतीस आमची? अगं जीव गेला असताना ग आमचा. तेव्हा तेजासुद्धा चिडत म्हणते की तू मुद्दाम करत होतीस ना हे सगळं? तेव्हा मिठू म्हणते की काय आहे ना, मी खूप दिवस झाला ॲक्टिंग केली नव्हती ना, मग विसरले असते तर, असं म्हणून मी ॲक्टिंग करून बघत होते. तेव्हा तिघी खूप आश्चर्याने मिठूकडे बघायला लागतात. आता तेजा मिठूवर ओरडत म्हणते की मिठू ही फालतूगिरी बंद करा.
तेव्हा प्रेरणा म्हणते की मग काय तर तेजा तू देच फटके तिला आता वल्लरी मिठूकडे बघत म्हणते की खरं सांगू का, तुम्ही छान केली आहे ॲक्टिंग. तेव्हा प्रेरणाने तेजा वल्लरीकडे बघायला लागतात. आता मिठू म्हणते की हो, खूप इच्छा झाली ना ॲक्टिंग करायची म्हणून केली, आणि विचारते की माझी ॲक्टिंग सॉलिड होती ना, सगळे घाबरलात ना तुम्ही. आता हे ऐकून तिघीही हसायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की आज फायनली असं वाटतंय की मिठू आता बरी झाली, म्हणजे तिची ही नौटंकी सुरू झाली आहे ना, म्हणजे ती बरी झाली. तेव्हा वल्लरी मिठूकडे बघत म्हणते की खरं आहे, तुम्हाला हे असं आनंदात बघून ना खूप बरं वाटतंय, आणि म्हणते की खरं सांगायचं तर हे सगळं आपल्या राधामुळेच होतं आहे, हा सगळा आपल्या राधाचा पायगुण आहे. तेव्हा मिठू म्हणते की हो, हे बरोबर आहे, राधामुळेच सगळं झालं आहे. असं म्हणून सगळ्याजणी राधाकडे खूप कौतुकाने बघायला लागतात आणि राधासोबत परत खेळायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि वल्लरी बोलत असतात. तितक्यात आता तिथे मिठू येते आणि खूप खुश होऊन म्हणते की मला ना आता एकदम पहिल्यासारखं वाटतं, एकदम फिट अँड फाईन. आणि प्रेरणाला म्हणते की प्रेरणादी, तुला आठवते मी झोपली असताना तुम्ही माझ्या आजूबाजूला फिरत असायचा. तेव्हा प्रेरणा म्हणते की आठवतंय ना. यावर मिठू म्हणते की तेव्हा ना मला सतत असं वाटायचं, उठावं, बाहेर पडावं, काम करावं, पडून ना खूप बोर झाले होते मी. आता तेजासुद्धा तिथे येते आणि मिठूला असं बडबडताना बघून म्हणते की मिठू, काय आहे तुझ्या एवढ्या बडबडीची जरा आम्हाला सवय नव्हती ना, तर आता सवय व्हायला पण थोडासा टाईम लागेल ना, त्यामुळे जरा तुझी बडबड थोडी कमी कर. तेव्हा मिठू धावतच तेजाजवळ येते आणि म्हणते की ए तेजा, मी बरी झाले म्हणून तुम्ही आता मला टोमणे नका देऊ. तुम्ही सगळ्यांनी मला किती त्रास दिला आहे, मला एकटीला त्या रोशन आंटीजवळ सोडून गेलात यार, इतकी बोर करत होती ती मला. आणि त्यानंतर काय तर ती डिरेक्टर म्हणून आली आणि त्याची ॲक्टिंग करत होती, खूप बोर करत होती, ते मला पकवलं होतं ना तिने इतकं. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा आणि तेजा हसायला लागतात. आता वल्लरी म्हणते की मिठूताई जाऊ द्या ना, तुम्हाला बरं वाटावं म्हणूनच करत होत्या ना त्या. तेव्हा मिठू आता वल्लरीसमोर येते आणि म्हणते की जाऊ द्या मायव, पण तू काय बोरिंग डायलॉग बोलली होतीस त्या मनोज जुजूंसमोर. तेव्हा वल्लरी आश्चर्याने मिठूकडे बघायला लागते आणि म्हणते की अहो, या तर माझ्यावरच घसरत आहेत. तेव्हा मिठू म्हणते की नाहीतर काय तो तेजाचा तो भांगडा, प्रेरणादीची लावणी, त्रास होता ग, नुसता त्रास. तेव्हा तिघीही आश्चर्याने मिठूकडे बघायला लागतात. आता तेजा म्हणते बघताय का काय मुक्ताफळे उधळली जात आहेत, आपण तिच्यासाठी एवढं सगळं केलं, तिला बघ काय आहे का त्याचं इंटरेस्ट, सकट सगळं परत केलं की नाही तिने. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, आता तर मला वाटते मी चूकच केली हे सगळं करून. तेव्हा मिठू म्हणते की पण काहीही म्हणा, तुम्ही हा कार्यक्रम कितीही पथेटिक केला असेल ना, पण खूप मेहनत घेतली तुम्ही, कारण मला बरं वाटावं म्हणून स्वामींना प्रार्थना केली. खरंच यार, तुमच्यासारख्या मैत्रिणी ना मला मिळूच शकणार नाहीत. तुम्ही होतात ना म्हणूनच मी लवकर रिकवर झाले. आणि तिघी थोड्या इमोशनल होतात आणि मिठूकडे बघायला लागतात. तर मिठूसुद्धा इमोशनल होते. आता मिठू मध्येच म्हणते की एक मिनिट, मी जी ही बडबड करते त्याच्यामुळे तुम्ही बोर तर नाही ना झाला. तेव्हा तिघीही एकसाथ म्हणतात की हो. तेव्हा मिठू म्हणते की ते काही असो तरीसुद्धा मी बडबड करणार आणि ती तुम्हाला ऐकून घ्यावी लागणार, कारण इतक्या दिवसांचा कोटा मला पूर्ण करायचा आहे. तितक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा मिठू म्हणते की मी आता बरी झाली आहे ना, तर मीच दरवाजा उघडणार. असं म्हणून ती जाऊन दरवाजा उघडते. तर समोर हर्षित आलेला असतो. आता हर्षितला बघून सगळे खूप खुश होतात. आता हर्षित सगळ्यांना हाय करतो. तेव्हा आता तेजा हर्षितला म्हणते की हर्षित, थँक गॉड तू आलास. काय आहे हिची कटकट आम्ही मगाचपासून ऐकत होतो, आम्हाला एवढं बोर झालं होतं ना, माहिती आहे. तेव्हा हर्षित विचारतो की का. आता तेजा म्हणते की मिठू, तुला छान श्रोता मिळाला, आता तो ऐकून घेईल तुझं सगळं गुपचूप. तेव्हा मिठू म्हणते की राहू द्या, मला माहिती आहे की मी कितीही बडबड केली ना तर हर्षित बोर नाही होणार, ऐकून घेईल. तो तुझ्यासारखा नाही आहे कुचकट. आता मिठूला असं नॉर्मल बोलताना बघून हर्षित खूप आश्चर्याने मिठूकडे बघायला लागतो आणि म्हणतो की मिठू यार, तुला असं नॉर्मल बोलताना बघून बरं वाटलं. आणि इमोशनल होतो, म्हणतो की तुला माहिती आहे हे सगळं ना या सगळ्यांमुळे झालं आहे, आणि म्हणतो की तुमची मैत्री ना जगात बेस्ट आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं सांगायचं तर आमची मैत्रीच आमची खरी ताकद आहे. तर आता यानंतर आपण रात्री पाहतो की मिठू आणि हर्षित बाहेर आलेले असतात. आता मिठू हर्षितला म्हणते की तुला माहिती आहे, मी जेव्हा कोमात होते ना आणि तू मला भेटायला यायचास, तेव्हा मला जाणवायचं की तू आलायस. तेव्हा हर्षित म्हणतो की तू खरं बोलतेस. तेव्हा मिठू सांगते की हो, म्हणजे मला कळत नव्हतं, पण तू आला आहेस हे जाणवायचं, आणि या विचाराने ना खूप खुश व्हायचे मी की तू माझ्या जवळ आहेस. तेव्हा हर्षित मिठूला म्हणतो की तुला माहिती आहे ही फिलिंग कशामुळे आली, कारण आपलं एकमेकांवर प्रेम आहे मिठू.
तुला माहिती आहे, तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मला खूप रेस्टलेस वाटायचं, झोप नाही लागायची, एक प्रकारची बेचैनी व्हायची. पण तुला हळूहळू बरं होताना बघून मला बरं वाटत होतं. म्हणजे बघ ना, तू हळूहळू आता चालायला शिकली आणि आता तर बोलायला पण लागले. तेव्हा मिठू इमोशनल होत म्हणते की हे सगळं ना तुमच्या सपोर्टमुळे झालं आहे हर्षित. आता हर्षित मिठूला म्हणतो की मिठू, मला ना तुला एक गोष्ट विचारायची होती. तेव्हा मिठू म्हणते की काय? तेव्हा हर्षित मिठूला म्हणतो की मला या नात्याला पुढे घेऊन जायचं आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा मिठू आश्चर्याने हर्षितकडे बघायला लागते. तेव्हा हर्षित म्हणतो की तुला करिअर करायचं आहे ना, माझा फुल सपोर्ट आहे, पण आधी आपण लग्न करू. तेव्हा मिठू खूप टेन्शनमध्ये येते आणि विचारात पडते आणि परत हर्षितला म्हणते की तू वेडा आहेस का हर्षित? तेव्हा हर्षित म्हणतो की तुझा जो काही डिसिजन असेल ना तो मला सांग. तेव्हा मिठू म्हणते की पण इतकी घाई का आहे? यावर हर्षित म्हणतो की घाई काय आहे मिठू, प्लॅनिंग करावी लागते. आणि म्हणतो की मी सिरियस आहे, मी तुझ्या उत्तराची वाट बघेल, तुझा जो काही डिसिजन असेल तो मला सांग, काळजी घे. असं म्हणून हर्षित तिथून निघून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण गप्पा मारत असतात. तेव्हा प्रेरणा मिठूला म्हणते की काय सांगतेस काय, डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली हर्षित दादाने. तेव्हा मिठू म्हणते की हो गं, माझ्यासाठी सुद्धा हे एक सरप्राईजच होतं. तुला माहिती आहे, हर्षित बोलताना ना खूप जेन्युइन वाटत होता. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठू, मी तुला सांगू का, आता इथून पुढे ना तुझ्या आयुष्यात फक्त आनंद येईल. आता मिठू म्हणते खरं सांगू का, हर्षित ना माझ्या प्रेमात वेडा झाला आहे अगं, ही फिलिंग किती छान आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो खरंच आहे, आणि तुम्हाला असं आनंदात बघून ना आम्हालासुद्धा खूप आनंद होतो आहे. यावर प्रेरणा म्हणते की अगदी खरं आहे गं, म्हणजे देव ना सगळं बघत असतो, तुला इतकं काय काय सहन करावं लागलं, आता देव सगळं चांगलं करेल बघ, तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. तेव्हा तेजा म्हणते की मी तर म्हणते लग्न करून टाक. तेव्हा वल्लरी म्हणते की इतक्यात लग्न, पण मग तुमच्या ॲक्टिंग करिअरचं काय मिठूताई? तेव्हा मिठू सांगते की तो म्हणाला आहे की लग्नानंतर मी माझं करिअर कंटिन्यू करू शकते म्हणून. तेव्हा तेजा म्हणते की म्हणाला आहे ना, मग तर लगेच करून टाक लग्न. तेव्हा प्रेरणा म्हणते की तेजा हे तू बोलतेस? तेव्हा तेजा म्हणते की हो, कारण दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर. तेव्हा वल्लरी मिठूला म्हणते की मिठूताई मी जरा बोलू का, म्हणजे वाईट वाटून नका घेऊ, पण इतक्यात लग्नाचा विचार नका करू, म्हणजे आधी करिअरचं बघा आणि मग लग्न करा. तेव्हा तेजा म्हणते की लग्नानंतर करिअरसाठी सपोर्ट करणार आहे ना पण तो, मग काय प्रॉब्लेम आहे लग्न करायला. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं सांगू का तेजाताई, लग्नानंतर खूप जबाबदाऱ्या पडतात अंगावर आणि ती सांभाळून करिअर करणं खूप अवघड आहे, नाही जमत ते सगळ्यांना. नाही म्हणजे मिठूताईंना जमेल, पण तरीसुद्धा आता त्यांनी करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतंय. यावर तेजा म्हणते की हे तू बोलते, स्वतः तर मस्त लग्न करून मोकळी झालीस. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, अहो आमच्या गावाकडे नाही ना मुलींना विचारत की बाई तुला लग्न करायचं आहे की नाही, आणि खरं सांगायचं तर मला विचारलं असतं ना तर मी लग्नाआधी करिअरला निवडलं असतं. हा आता नशिबाने मला यांच्यासारखा नवरा मिळाला आहे जो कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. पण तुम्हीच मला सांगा, तसं जर का झालं नसतं तर पण मी काय केलं असतं मग. तेव्हा प्रेरणा म्हणते की तर तुझं वकील होण्याचं स्वप्नच राहिलं असतं गं. तू म्हणतेस ते बरोबर आहे, आजही कितीतरी मुलींना आपल्या मनासारखी निवड नाहीच करता येत. कधी आई वडील हट्ट करतात, कधी आजी आजोबा प्रेशराईज करतात, किंवा इतरही कारणं असतात. तेव्हा तेजा म्हणते की नाही या, मला असं काही वाटत नाही, हे आता सगळं बदललं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की बदललं आहे ना, पण पुण्या मुंबईसारख्या शहरात बदललं आहे, सगळीकडे नाही. आता वल्लरी मिठूला म्हणते की मिठूताई, आता जर तुमच्या आई वडील तुमच्या लग्नासाठी मागे लागले नसतील तर या संधीचा तुम्ही तुमच्या करिअरसाठी उपयोग करा ना. तेव्हा तेजा म्हणते की अगं पण तू म्हणतोय ना की मी करिअरला सपोर्ट करणार आहे, मग कशाला उशीर करायचा, काय अर्थ आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई, जर हर्षित दादा खरंच मिठूताईंवर प्रेम करत असतील ना तर ते थांबतील त्यांच्यासाठी. यावर तेजा म्हणते की अगं पण कारण नसताना उगाच का थांबायचं. तेव्हा मिठू मध्येच म्हणते की एक मिनिट, तुम्ही आपापसात भांडण करू नका, मी लग्नाचा विचार करत नाही आहे, त्यामुळे आता तुम्ही शांत व्हा आणि आराम करा, कारण राधा उठली ना तर मग त्यामुळे आता हा टॉपिक नको आहे, त्यामुळे शांत व्हा. असं म्हणून मिठू थोडीशी विचारात पडते आणि टेन्शनमध्ये सुद्धा येते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.